हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं आणि माझ्या बाळ म्हणजे श्रीशासोबतचं सकाळचं मॉर्निंग रुटीन तुम्हाला दाखवणार आहे. आज ॲक्च्युली सकाळचं मॉर्निंग रुटीन म्हणजे खूपच लवकरचं अर्ली मॉर्निंग रुटीनच असणार आहे. तो कारण आज आम्हाला सकाळी थोडं बाहेर जायचं होतं, पण काही कारणामुळे आमचा प्लॅन कॅन्सल झाला. त्यामुळे आम्ही ठरवलं की आज सगळी घरची कामं लवकर मग सकाळीच पूर्ण करूयात. तर मग मी उठल्यानंतर आधी अंघोळी करून घेते आणि मी उठली की श्रीशाला उठायचंच असतं. त्यामुळे मी उठल्यानंतर श्रीशा पण लगेच उठते आणि मग काय श्रीशाला घेऊन अंघोळी झाल्यानंतर मी आधी देवपूजा करून घेते. आणि सकाळी उठल्यानंतर इतकं छान आणि इतकं प्रसन्न आणि शांत वाटतं, खूप छान वाटतं. आणि आत्ता हल्ली थोडी गरमी सुरू झालेली आहे, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दरवाजा ओपन केल्यानंतर खूप शांत आणि थंड हवा असते, त्यामुळे खूप छान प्रसन्न वाटत होतं. त्यामुळे मी सकाळी आम्ही उठलेलो 4 वाजता आणि माझी देवपूजा वगैरे करायचा वेळ होता तो 4:30 वाजता. आणि आत्ता मी इथे उंबरठा पूजन करत आहे तेव्हा 4:30 वाजलेले होते आणि खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं. आणि कामं पण खूप अलगदपणे होत होती. फक्त एवढंच की श्रीशाला घेऊन मला सगळं करायला लागत होतं, कारण ती झोपेतून उठल्यानंतर तिला एकटं खेळायचं नसतं, म्हणजे झोप पूर्ण नसेल झाली तर. आणि आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यामुळे लवकर उठल्यामुळे तिची झोप पूर्ण झालीच नव्हती. त्यामुळे तिला घेऊन मला सगळं करायला लागलं होतं. सो इट्स ओके, पण छान वाटत होतं सकाळी सगळं करून. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही झाडांना पाणी घातलं आणि झाडांना पण पाणी घातल्यानंतर खूप छान, खूप प्रसन्न वाटतं. मला खूप झाडांबाबतीत प्रेम वाटायला लागलेलं आहे आता, कारण मी लावलेली होती ती झाडं आणि ती खूप छान प्रकारे म्हणजे उगवलेली आहेत. सो मला ते बघून खूप छान वाटतं. म्हणजे मला ते लावलेली होती मी झाडं, त्यामुळे ते एवढे छान वाढलेले आहेत. सो मला त्यांना पाणी घालायला, त्यांची काळजी घ्यायला खूप आवडतं. सो मग झाडांना वगैरे पाणी घालून झाल्यानंतर मी इथे म्हटलं की आता लवकर उठलेली आहे तर कामं आवरूनच घेऊ देत, परत का झोपायचं आणि परत मग लेट उठायचं. त्यापेक्षा म्हटलं मग आता कामं आवरूनच घेऊ देत सकाळी उठले तर. तसं पण श्रीशामुळे मला थोडीफार ॲडजस्टमेंट करायलाच लागते कामांची, कारण ती झोपेल त्यावेळेला मी कामं करणार किंवा ती उठेल त्यावेळेला मला थोडा वेळ तिला द्यावा लागतो, कारण तिचं जेवण वगैरे, तिचा नाश्ता सगळं तिला वेळेवर देणं आहे. त्यामुळे म्हटलं की आता उठलेलीच आहे तर कामं आवरते. आणि तसं पण मला माहिती आहे की श्रीशा झोपेल, कारण तिची झोप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे ती थोड्या वेळाने परत झोपणार. तर म्हटलं मी झोपली तर परत मग उशिरा उठणार, मग सगळ्या कामांना लेट. सो कामं करायला घेतली. तर कामं करताना पण श्रीशाला घेऊन कामं करणं म्हणजे मोठा टास्कच आहे. पण तिला मी कसं तरी किचनच्या ओट्यावर बसवलं. तिला टॅप वॉटरबरोबर खेळायला खूप आवडतं, म्हणून किचनच्या सिंकचा टॅप वॉटर चालू केलं आणि तिला थोडं ते दाखवून इथे बस 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 करून तिला बसवलं. आणि त्याच्यानंतर मग तिला थोडं पाणी दिलं पिण्यासाठी. त्याच्यानंतर तिथे मी ग्रेप्स काढून ठेवले, कारण आम्ही बाहेर जाणार होतो, त्यामुळे मी डब्यामध्ये ग्रेप्स वगैरे भरून घेतलेले मध्येच असं खाण्यासाठी. पण ते नाही गेलो तर मग ते मी ग्रेप्स काढून ठेवलेले, तर मग ते श्रीशाला काढण्यासाठी घेतले. आणि मग इथे मी जेवण बनवायला सुरुवात केली. सो तिच्याबरोबर असं खेळत, तिच्याबरोबर गप्पा मारत मारत मला सगळं काम करायला लागत होतं, कारण ती मला असं नाही तर करू देऊ शकली नसती. एकतर ती किचनच्या ओट्यावर बसलेली, त्यामुळे तिला ओट्यावर घेऊन करणं म्हणजे थोडं रिस्की होतं, पण ते मला करायला लागलं होतं. कारण की जर ती खाली असती तर मला अजिबात काही करू दिलं नसतं आणि मग अननेसेसरीली टाईम खूप वेस्ट केला असता. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, आपण असंही ट्राय करूया, तिला ओट्यावर घेऊन करूया. तर मग तिला ओट्यावर बसवलं. आणि मी आत्ता करायला घेतलेला आहे लच्छा पराठा बनवते मी. सो लच्छा पराठा म्हणजे असं काही गव्हाच्याच पिठाचं मी बनवते. चपातीला फक्त लच्छा पराठाचा शेप देणार आहे, जेणेकरून थोडं वेगळं कधीतरी असं. सो मग ते करते. तर त्याच्यामध्ये पण श्रीशाचं ऑब्झर्वेशन तर असतंच, ते नेहमीच आहे तिचं. मी काय करते सगळेच, म्हणजे कुठेही कोणी गेलं किंवा कोणी तिच्यासमोर काही करत असेल तर तिच्या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन हे सुरू असतं. सो तिचं हे असं ऑब्झर्वेशन सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये मग मी लच्छा पराठा करायला घेतलेला आहे. मला एका जागी मी बसवलं आहे आणि तिला खेळण्यासाठी काही वस्तू पण देते.
किचनमधले खेळणे म्हणून तिला देते मी. किचनमधले जे सुरक्षित आयटम्स आहेत ते तिला देते. ती कधी माझं लाटणं हातातून ओढून घेते, कधी तिच्या पाण्याची बॉटल आहे, कधी तिथे तवा मी ठेवलेला आहे. सो ते सगळं तिचं घेणं सुरू असतं. ती घेत असते. ती खेळत असताना मी माझी किचनची कामं मग सुरू करते. मी काम करत असताना श्रीषा कधी खेळते, कधी माझ्याकडे येते. त्यामुळे मध्ये मध्ये तिच्यासोबत बोलणं, तिला पाणी देणं, तिला मला बिझी ठेवणं, कशात तरी काहीतरी देऊन तिला बिझी ठेवणं, हे सगळं सुरू असतं. आणि तिला सांभाळणं, सांभाळून हे सगळं काम मी करत असते. कधी ती किचनमधल्या डब्यांशी खेळते, कधी तिला चमच्यांचा आवाज करून देते मी, कधी छोट्या गोष्टी तिला मी किचनमधल्या देते खेळण्यासाठी, जेणेकरून ती एंगेज राहील आणि मला माझं काम व्यवस्थित करता येईल. सो असं मी माझं काम करते. पण तिला जर मग मी खाली ठेवलं तर मग ती व्यवस्थित खेळणार नाही. त्यामुळे तिला ओट्यावरतीच बसून मी माझं काम करून घेते. आणि मी जी झाडं लावलेली आहेत तर त्याच्याबद्दल सांगायचं असं की मी झाडं लावली म्हणजे. आणि मी त्यांना रोज पाणी घालायची. आणि मला असं मनामध्ये नव्हतं की येतील की नाही झाडं, मला माहिती नव्हतं छान उगवतील की नाही ते. पण ती इतकी छान बहरली झाडं आणि मला ते बघून खूप छान वाटतं. त्यामुळे मला ते झाडांना पाणी घालणं हा एक माझ्या रुटीनचाच भाग झालेला आहे. कारण त्यांना पाणी घातलं, ती कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे झाडांना पाणी घालण्याची. तुळशीचं झाड होतं ते तर सुकलेलं होतं आणि त्याला पण लावून पाणी वगैरे घातल्यानंतर खत माती वगैरे घातल्यानंतर खूप छान आलेलं आहे. त्यामुळे माझा तो एक रुटीनचा भाग बनलेला आहे की झाडांना पाणी घालणं. आणि मग थोड्या वेळाने मी श्रीषाला खाली किचनच्या ओट्यावरून उतरलं तर श्रीषाचं हे परत असं पाय धरणं सुरू होतं. कारण मी गॅस ऑन केला होता, त्यामुळे मी तिला खाली उतरवलं होतं. गॅस ऑन करताना ती तिथे नको म्हणून मग तिचं पाय धरणं असं सुरू होतं. तर मग मी तिला शेवटी मग किचनच्या ओट्यावरून खाली उतरून मी काम करायला घेते तर ती माझं पाय धरणं सुरू आहे. त्यामुळे मग तिला उचलून घेतलं आणि मग काम करायला लागले. किचनची कामं करताना मी शक्य तितकं लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती. कारण मला माहिती आहे कधीही श्रीषा रडेल, कारण तिची झोप पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे मला हे कन्फर्म माहिती होतं की ती झोपणार आहे. आणि तसंच झालं. तिला नंतर झोप यायला लागली हळूहळू. तर मग मी पटापट चपात्या पोळ्या भाजून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग तिला झोपवण्यासाठी नेलं आणि ती झोपली शांत. आणि मग ती झोपली आहे तर मग मी म्हटलं की आता माझी बाकीची जी कामं राहिलेली आहे ती आवरून घेते. आता मी का झोपू परत, तर सकाळ झालेलीच आहे तर का झोपू. तर मग ते श्रीषाला ज्या वेळेला मी झोपवलं त्यावेळेला सकाळी 6 वाजले होते. तर मग म्हटलं आत्ता झोपून काय फायदा आहे. त्यामुळे मी जागीच राहिली आणि मग म्हटलं तोपर्यंत बाकीचं राहिलेलं जेवण आहे ते आवरून घेते. सो आता पोळी तर झालेली आहे तर मला भाजी वरण भात करायचा होता. सो मी आधी कुकर लावून घेते, वरण भात लावते. तर आज मी साधा भात बनवणार आहे आणि वरण बनवणार आहे. तर मग आधी तांदूळ वगैरे व्यवस्थित धुवून घेते, डाळ व्यवस्थित धुवून घेते. त्याच्यामध्ये टोमॅटो, नंतर हळद, जिरे पावडर आणि मीठ वगैरे असं घालून व्यवस्थित मी कुकर लावून घेते. आता होप सो श्रीषाची झोप पूर्ण झालेली नाही आहे, त्यामुळे ती गाढ झोपेल. कारण कुकरच्या शिट्टीने मात्र ती उठायला नको. पण मला बाकी दुसरं काही काम पण करता येत नव्हतं. त्यामुळे म्हटलं हेच काम आहे तर मग आता करूनच घेते. उठली तर ठीक आहे, मग तिला बघते. कारण आज तर लवकर उठलेली आहे त्यामुळे लवकर कामं होत आहेत. सो तिला घेऊन मध्ये मध्ये काम करणं हे इझी आहे. कारण बराच वेळ आहे माझ्याकडे. सो दिवस अजून पूर्ण उगवलेला पण नाही आहे तरी मी माझी कामं करते. सो म्हटलं की इट्स ओके, मग कुकरच्या जरी शिट्ट्या झाल्या तरी मग ठीक आहे. तरी मी कुकर लावताना एकदम हळूहळू त्याचं सगळं काम करते आहे जेणेकरून श्रीषा उठायला नको. पण कुकरची शिट्टी झाल्यानंतर फक्त उठायला नको एवढंच माझं आहे. पण उठली तरी मला तिला घेऊन करावं लागणार आहे. नो प्रॉब्लेम, कारण सकाळी लवकर उठून आता बरीचशी कामं झालेली आहेत. त्यामुळे उठली तरी मी तिला घेऊन करू शकते असं. सो तरीही मी कामं खूप हळूहळू करत आहे, खूप हलक्या आवाजामध्ये करत आहे. सो त्याच्यानंतर मग माझं थोडं मी स्किन केअर करून घेते. स्वतःकडे पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे. आपण आई झाल्यानंतर आपल्याला स्वतःकडे लक्ष देणं तर राहतच नाही. पण आपण आपला पूर्ण वेळ बाळासोबत घालवत असतो किंवा आपला पूर्ण वेळ कामामध्ये कसा निघून जातो आपल्यालाच कळत नाही. आपण स्वतःकडे अजिबात मुळात लक्षच देत नाही.
आणि सकाळच्या ह्या शांत वातावरणामध्ये स्किन केअर करणं किंवा स्वतःकडे लक्ष देणं पण खूप छान आणि फ्रेश वाटत होतं. त्यामुळे मी स्किन केअरसाठी फक्त इथे सनस्क्रीन आणि सिरम लावत आहे नेहमीप्रमाणे. आणि शिट्ट्यांचा आवाज होत आहे आणि शिट्ट्यांचा आवाज झाल्यामुळे आता मला भीती आहे की श्रीषा उठणार आहे. आणि आत्ता जवळ 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि 1 शिट्टी फक्त बाकी आहे. पण मला माहिती आहे की श्रीषा उठणार आहे आणि मग श्रीषा उठल्यानंतर मग माझं तिच्याकडे लक्ष. सो हे आमचं सकाळचं एकदम लवकरचं रुटीन होतं. सकाळी लाईक 4 वाजता उठल्यापासूनचं आमचं आत्ता जवळपास 7 वाजलेले आहेत. सो हे असं रुटीन होतं. बाळ, घरकाम, किचन आणि थोडा स्वतःसाठी वेळ सगळं एकत्र सांभाळ, असं बिझी मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.